तर आमचे प्रतिनिधी प्रशांत इला रामदास सध्या आपल्यासोबत आहेत. थेट दिल्लीमधून आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. प्रशांत, आपण बघतोय राज्यात प्रचंड चर्चा होते आणि दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या घडामोडी घडताना दिसतात, मोठ्या हालचाली होताना दिसतात. सध्याचे काय अपडेट्स आहेत? जर बघितलं अमित, तर मी सध्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील जे निवासस्थान आहे, जिथे नेहमी ते येऊन थांबतात, ते खास करून श्रीकांत शिंदे यांचं निवासस्थान आहे, त्या निवासस्थानी मी दाखल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे रात्री खासदार येऊन गेल्याची देखील माहिती आहे. या 5 खासदारांपैकी जर बघितलं तर बहुतांश खासदार दिल्लीतील एका खास करून एका हॉटेलमध्ये थांबल्याची देखील माहिती पुढे आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. सोबतच ओम बिर्ला जे राज्याचे लोकसभा अध्यक्ष आहे आणि त्यांच्याकडे हे सगळे खासदार एकत्रित जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. अमित, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की घडामोडींना वेग वाढलेला आहे. काल रात्री उशिरापर्यंत, रात्री 2:30 ते 3 पर्यंत चर्चा होत्या की एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, ते विमानतळावरती थांबलेले आहेत. विमानतळावरून ते थेट एका अशा ठिकाणी गेले आहेत जिथे सगळे खासदार एकत्र येणार आहे. त्या ठिकाणाबद्दल माहिती दिली जात नाहीये, पण हे अत्यंत महत्त्वाचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश करून घ्यायचा अशा प्रकारचा चंग शिवसेनेने बांधला आहे. त्याचमुळे हे 6ही खासदार जर बघितलं तर निश्चितपणे हे शिवसेनेत प्रवेश करतील अशा प्रकारची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. पण महत्त्वाचं म्हणजे लोकसभा अध्यक्ष जे कोट्याला होते ते आता दिल्लीत दाखल झाले, ओम बिर्ला जे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, सोबतच हे 6 खासदारांपैकी बहुतांश खासदार दिल्लीत दाखल आहे. भाऊसाहेब वागचौरे जे आहे दिल्लीत दाखल झालेले आहेत. सोबतच संजय दिना पाटील देखील हे दिल्लीच्या मार्गावर आहे. त्यानंतर सोबतच जर बघितलं तर नागेश आष्टीकर हे देखील दिल्लीत आहे. सोबतच बघितलं संजय देशमुख हे देखील दिल्लीत आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं की या सगळ्या याच्यावरती उत्तर देण्याकरता सकाळी 10 वाजता एक अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत, अनिल देसाई, त्यानंतर होऊ शकतं सोबतच अरविंद सावंत यांच्याशिवाय राजाभाऊ वाजे जे देखील दिल्लीत 9:30 वाजता दाखल होणार आहे, ते देखील उपस्थित राहू शकतात. प्रियंका चतुर्वेदी देखील दिल्लीत दाखल झाल्या. त्यामुळे एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि दुसरीकडे शिवसेनेत प्रवेश करणारे हे 6 खासदार, असं या प्रकारच्या चर्चा दिल्लीत आहेत. त्यामुळे आजचे दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे दोन्ही शिवसेनेसाठी. अगदी दोन्ही शिवसेनांसाठी महत्त्वाचा आजचा हा दिवस असणाऱ्या अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रशांत, महत्त्वाचा मुद्दा असा की हे सगळे खासदार सध्या दिल्लीमध्ये आहेत, एका हॉटेलमध्ये आहेत. हे हॉटेल नेमकं कुठे आहे आणि सध्या शिंदे कुठे आहेत, यांच्यात भेट कधी होऊ शकते? महत्त्वाचं म्हणजे रात्री शिंदे हे दिल्लीत दाखल झाले होते, ज्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली, पण ते विमानतळावरती आले, विमानतळातून बाहेर पडले नाही आहे. जोपर्यंत सर्व जे खासदार जे आहेत त्यांचे जे खास करून चर्चा अशी आहे की ते प्रवेश करणार आहे शिवसेनेमध्ये, ते एकत्रितपणे एका गुप्त स्थळी गेल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीच्या खास करून जे परिसर आहे एरो सिटीच्या एका हॉटेलमध्ये असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं की हे 6ही खासदार एकत्रितपणे लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचंही बोललं जात आहे. लोकसभा अध्यक्ष दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून फॉर्मली वेळ मागितली आहे. एकत्रितपणे हे 6ही हेड काउंट केल्या जातील. सोबतच श्रीकांत शिंदे देखील आज दिल्लीत दाखल होणार आहे. श्रीकांत शिंदे हे संसदीय पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज निर्णय होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. बरं प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून येते. मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे ओमराजे सध्या पुण्यामध्ये आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला ही माहिती मिळते. आपण बघतोय खासदार दिल्लीमध्ये गेल्याची माहिती समोर येते. दरम्यान ओमराजे निंबाळकरांबद्दलची अपडेट अशी आहे की ते सध्या पुण्यामध्ये असल्याची माहिती समोर येते. मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे ओमराजे हे पुण्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला ही माहिती दिलेली आहे. ओमराजे निंबाळकर हे नेमके कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. विविध चर्चा होत होत्या. दरम्यान ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्येच असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते. मुलाची तब्येत बरी नाही असं सांगितलं जात आहे, त्यामुळे ओमराजे हे पुण्यामध्ये असल्याची माहिती आहे. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला ही माहिती समोर येते. एकीकडे आपण बघतो ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा होते आणि यामध्ये 6 खासदार हे दिल्लीमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्ये असल्याची माहिती सूत्रांकडून येते. बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. बालाजी, आपण बघतोय ओमराजे निंबाळकर हे दिल्लीला गेलेत की पुण्यात अशी चर्चा होती, मात्र ते पुण्यात असल्याची माहिती सूत्रांकडून येते. काय अधिकचा तपशील आहे? अमित, आपल्याला जी रात्री माहिती मिळत होती की ओमराजे निंबाळकर हे दिल्लीत आहेत, मात्र ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याची आता माहिती आहे. ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत उद्धव ठाकरे गट सोडून शिवसेनेत जाणार आहे ही खात्रीला एक माहिती आहे. ते फक्त एक असा विषय सध्या की पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची सुनावणी जी आहे ती कोर्टात सुरू आहे. कालच कोर्टानं जी आहे ती 20 तारीख दिलेली आहे. आणि दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने ती गेली
5 ते 7 दिवस झालं मतदारसंघ सोडून पुण्यातच आहेत आणि ओमराजे निंबाळकर काल मुंबईवरनं पुण्याला रिटर्न आले आणि काल पुण्यातच थांबले. आता जी सकाळची माहिती आपल्याला मिळते किंवा आपण ज्यांच्या मित्र कंपनी ज्याची माहिती घेतली आता असं कळतं की खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच आहेत. त्यांचा एकनाथ शिंदे गटात शिवसेनेत जाण्याचं हे कन्फर्म ठरलेलं आहे. मात्र 20 तारखेला कोर्टाचा निकाल जो आहे तो निकालाची प्रोसेस सगळी येणं आहे. त्या निकालाच्या प्रोसेस नंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे जाण्याबाबतीचा निर्णय तसा घेतलेला आहे. पण जी पुढची प्रोसेस आहे ती प्रक्रिया आहे ती करणार आहेत. मात्र आजच्या घडीला आताची जी आपल्याला माहिती मिळते खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असून दिल्लीला ते गेलेले नाहीयेत. दिल्लीत जाणार आहेत पण आता आजपर्यंत आता सध्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे पुण्यातच थांबून आहेत. आता पुढच्या ज्या सगळ्या ओमबर्लाकडे पत्र देणं असतील किंवा अध्यक्षाकडे लोकसभा अध्यक्षाकडे त्याच्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांची सही ऑलरेडी त्याच्या अगोदरच त्यांनी एकनाथ शिंदेची ज्यावेळेस ठाण्यात भेट घेतली किंवा बैठक झाली होती त्या बैठकीत ओमराजे निंबाळकर त्या पत्रावरती सही देखील केलेली आहे. ओमराजे निंबाळकर यांचं जाणं जे आहे ते निश्चित झालेलं आहे. मात्र फक्त मुलाची तब्येत कोर्टाचं कारण देत असल्यामुळे ओमराजे निंबाळकर हे 20 तारखेपर्यंत तरी अधिकृतरित्या मला वाटत नाही म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार ते शिवसेनेत अधिकृतरित्या जाणार नसल्याचं आपल्याला कळत आहे. अमित